नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी IAS पंकज गाडवे आपलं सर्वांचं मिशन IASच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, RTO एम मेन्स 2026च्या या डिकोडिंग सिरीजमध्ये आज आपण थेअरी ऑफ मशीन्सचा पूर्ण सिलेबस डिकोड करणार आहोत. बरेचसे टॉपिक्स आहेत थेअरी ऑफ मशीन्समध्ये जे आपल्याला सिलेबसमध्ये मेन्शन नाही आहे, परंतु त्याच्यावर क्वेश्चन्स विचारलेले आहेत. म्हणजे 2020चा जर तुम्ही थेअरी ऑफ मशीनचा सिलेबस बघितला तर त्या सिलेबसमध्ये देखील बरेचसे असे टॉपिक्स होते जे डायरेक्टली मेन्शन नव्हते, परंतु त्याच्यावर क्वेश्चन्स विचारले होते. लक्षात घ्या. ओके, त्यामुळे आपल्याला जो सिलेबस दिला आहे तो व्यवस्थितपणे डिकोड करून, तो व्यवस्थित डिस्कस करून, एक्झॅक्टली आपली जी दिशा आहेत की थेअरी ऑफ मशीनचा अभ्यास करताना आपल्याला कुठल्या टॉपिक्सवर भर द्यायचा आहे आणि कुठले टॉपिक्स आपल्याला निग्लेक्ट करायचे आहे. ओके, ते या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण क्लॅरिटी येऊन जाईल. तर थेअरी ऑफ मशीन्सबद्दल आपण पूर्ण डिकोडिंग करणार आहोत या व्हिडिओमध्ये. सर्वांनी सर्वप्रथम आपला जो मिशन IAS अकॅडमीचा टेलिग्राम चॅनल आहे @मिशन IAS मेकॅनिकल, सर्वांनी हा चॅनल जॉईन करायचा आहे. या डिकोडिंग सिरीजचे जितके पण काही PDFs आहेत, जो तुमचा प्रिसाईज सिलेबस आहे RTO एम मेन्ससाठीचा, तो पूर्ण सिलेबस डिकोड करून ह्या टेलिग्राम चॅनलला अपलोड करण्यात येणार आहे. लक्षात घ्या. तर तिथे तुम्हाला त्या सगळ्या PDFs भेटणार आहे डिकोडिंगच्या. सर्वांनी हा चॅनल जॉईन करून घ्या. आणि काही अपडेट्स असतील RTO एम रिलेटेड, मेन्स रिलेटेड असतील, प्रिलिम्स रिलेटेड असतील, तर हे सगळे अपडेट्स तुम्हाला या चॅनलला भेटणार आहेत. लक्षात घ्या. तुम्हाला काही शंका असेल प्रिपरेशन रिलेटेड, मग ते RTO एम प्रिलिम्स असू किंवा मग मेन्स असू, ओके, तर आपल्या अकॅडमीचा हा जो नंबर आहे 8070607474, याच्यावर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता किंवा डायरेक्टली कॉल करू शकता. लक्षात घ्या. ओके, माझी एज्युकेशनल प्रोफाईल सर्वांना माहीतच आहे. लास्ट व्हिडिओमध्ये सुद्धा मी डिस्कस केलं होतं, तर पुन्हा रिपीट करणार नाही. पण RTO एम मेन्ससाठी जर एकदम ऑथेंटिकेट आणि एकदम प्रॉपर जेन्युइन गायडन्स तुम्हाला जर कुठे असेल तर मिशन IAS अकॅडमीला. लक्षात घ्या. ओके, स्वतः टेक्निकलच्या इतक्या सगळ्या एक्झाम्स फर्स्ट अटेम्प्टमध्ये क्रॅक केल्यानंतर म्हणजे पूर्ण टेक्निकल जे आहे कुणीही आपला हात धरू शकत नाही. लक्षात घ्या. प्रॉपर जे गायडन्स आपण ज्याला म्हणतो की RTO एम मेन्ससाठी आपला सिलेबसचा स्कोप आहे, कुठल्या लेवलपर्यंत आपल्याला स्टडी करणं गरजेचं आहे, कुठले कुठले टॉपिक्स आपल्याला व्यवस्थित करणं गरजेचं आहे. ओके, रॉकेट सायन्स अजिबात नाही आहे. तरी विद्यार्थी पॅनिक होता, कारण मार्केटमध्ये प्रॉपर गायडन्स अवेलेबल नाही आहे. कोण काय शिकवतंय, कोण म्हणजे लिटरली बाजार मांडून ठेवला सगळीकडे. लक्षात घ्या. ओके, असं काही दाखवलं जातं RTO एम मेन्सला की खूप मोठं रॉकेट सायन्स आहे आणि ते फक्त त्याचं गायडन्स आमच्याकडेच आहे. काही हे नाही आहे. ओके, प्रत्येक टेक्निकल एक्झाम फर्स्ट अटेम्प्टमध्ये क्रॅक केली. लक्षात घ्या. त्यामुळे एक्झॅक्टली माहीत आहे की तुम्हाला कुठल्या नोट्स द्यायच्या आहेत, त्या नोट्समध्ये काय इन्क्लूड करायचं आहे, आणि आपल्याला मेन्सचे 1998 पासून तर 2020 पर्यंत सगळा पेपरचा व्यवस्थित अभ्यास केलेला आहे. PYQs व्यवस्थित बघितलेले आहेत. त्यामुळं एक्झॅक्टली आपल्याला आयोग काय डिमांड करतंय या सगळ्या गोष्टी माहीत आहे A to Z. तुम्हाला फक्त व्यवस्थित मार्गदर्शन, राईट गायडन्स घ्यायचा आहे, व्यवस्थित तयारी करायची आहे. एका ठिकाणी बसून प्रॉपर जे आपले व्हिडिओ लेक्चर्स आहेत ते नीट बघायचे आहेत. स्टडी नोट्स जे दिलेल्या आहेत त्याच रेफर करायच्या आहेत. फापट पसारा आपण दिलेला नाही. इतर अकॅडमीसारखा फॅन्सी नोट्स आपण देत नाही. ज्या पण नोट्स आहेत आपल्या प्रिंटेड नोट्स एकदम प्रिसाईज आणि टू द पॉईंट, तेवढं केलं तरी मोर दॅन सफिशियंट आहे. लक्षात घ्या. ओके, त्यामुळे ब्लाइंडली तुम्ही ट्रस्ट ठेवू शकता फक्त एकमेव इन्स्टिट्यूटवर, दॅट इज मिशन IAS अकॅडमी. लक्षात घ्या. ओके, तर हे गायडन्स तुम्हाला मिस करायचं नाही आहे, म्हणून वारंवार मी तुम्हाला रिपीट करून सांगतोय. थेअरी ऑफ मशीन्स संकल्प बॅच आपली मेन्ससाठी ऑलरेडी लॉन्च झालेली आहे. आपल्या मिशन IAS ॲप्लिकेशनवरनं एनरोल करू शकता. 500+ RTO एम अधिकारी घडवणारी महाराष्ट्राची नंबर 1 ऑनलाईन बॅच आहे. लक्षात घ्या. ओके, तर सर्वांनी ही बॅच एनरोल करायची आहे. ज्या विद्यार्थ्यांना मेन्सची तयारी करायची आहे त्यांच्यासाठी ही बॅच मॅन्डेटरी आहे. लक्षात घ्या. आता थेअरी ऑफ मशीन्स जर तुम्ही बघितलं तर सिलेबस काय दिलं आहे ते आधी वाचूयात आणि नंतर पुढे जाऊयात. आपण काय म्हटलं आहे सिलेबसमध्ये आयोगाने? कायनेमॅटिक्स अँड डायनॅमिक्स ऑफ मशीन्स, रोल ऑफ फ्रिक्शन, पॉवर ट्रान्समिशन इक्विपमेंट्स, त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे फ्लायव्हील, क्लच, बेल्ट ड्राईव्ह आणि गव्हर्नर. त्यानंतर प्रिन्सिपल ऑफ गायरोस्कोप्स अँड इट्स इफेक्ट्स आणि ॲप्लिकेशन ऑफ कॅम्प्स, म्हणजे कॅम्प फॉलोवर थोडक्यात. ठीक आहे, तर हा आपला सिलेबस आहे आयोगाने दिलेला. आता याला आपण डिकोड करूयात प्रॉपरली. डिकोडिंगमध्ये बघा, डिकोडिंगमध्ये काय काय करायचं आहे बघा. आता एक एक टॉपिक घेऊयात आपण, डिस्कस करूयात. पहिला टॉपिक आहे तुमचा कायनेमॅटिक्स अँड डायनॅमिक्स. त्याच्यामध्ये सर्वात बेसिकपासून तुम्हाला सुरू करायचं आहे की एक मशीन मेकॅनिझम काय असतं, मशीन काय असतं, मेकॅनिझम मशीनचा जो बेसिक एलिमेंट आहे, लिंक काय असतं, तिथून तुम्हाला सुरुवात करायची. लक्षात घ्या. लिंकपासून, व्हॉट इज अ लिंक, त्यानंतर टाईप्स ऑफ लिंक्स, त्यानंतर
वेगवेगळ्या टाईप, त्यानंतर कायनेमॅटिक चेन काय असते, कायनेमॅटिक पेअर काय असते, कायनेमॅटिक चेन काय असते, मेकॅनिझम काय असतं, मशीन काय असतं, स्ट्रक्चर काय असतं, डिग्रीज ऑफ फ्रीडम आपण कशा फाईंड करतो. ओके. त्यानंतर ग्रबलर्स क्रायटेरिया नावाचे एक कन्सेप्ट, ज्याच्यामध्ये तो क्रायटेरिया तुम्हाला स्टडी करायचा आहे. त्याच्यानंतर ग्राशॉफचा लॉ आपल्याला स्टडी करायचा आहे, जो की 4 बार चेन मेकॅनिझमसाठी आपण यूज करतो. 4 बार चेनचे सगळे इन्व्हर्जन्स, सिंगल स्लायडर क्रँक चेनचे सगळे इन्व्हर्जन्स आणि डबल स्लायडर क्रँक चेनचे सर्व इन्व्हर्जन्स आपल्याला स्टडी करायचे आहे. ओके. तर सगळे डिटेल मी लिहिणार नाही, मी इथं लिंक येते. त्यानंतर कायनेमॅटिक चेन, ठीक आहे. त्याच्या पहिले कायनेमॅटिक पेअर, कायनेमॅटिक चेन, ठीक आहे. त्यानंतर मेकॅनिझम, त्यानंतर मशीन, त्यानंतर स्ट्रक्चर. आता कायनेमॅटिक पेअर्समध्ये सुद्धा वेगवेगळ्या टाईप्सचे पेअर्स आहे. ओके. बेस्ड ऑन टाईप ऑफ कॉन्टॅक्ट, ओके, बेस्ड ऑन टाईप ऑफ मोशन, बेस्ड ऑन टाईप ऑफ क्लोजर, म्हणजे सेल्फ क्लोज पेअर, फोर्स क्लोज पेअर. त्यानंतर मोशननुसार तो टाईप ऑफ कॉन्टॅक्टनुसार पॉईंट कॉन्टॅक्ट किंवा लाईन कॉन्टॅक्ट जिथं होतो ते हायर पेअर, लोअर पेअर म्हणजे जिथं सरफेस कॉन्टॅक्ट होतो. त्यानंतर तुमचं वेगवेगळ्या मोशन्सच्यानुसार रोलिंग असेल तर रोलिंग पेअर, टर्निंग पेअर, स्क्रू पेअर, स्पेरिकल पेअर, हे सगळे तिचं क्लासिफिकेशन पेअरमध्ये येतं, लक्षात घ्या. त्यानंतर कायनेमॅटिक चेन, मग मेकॅनिझम, मशीन, स्ट्रक्चर, इन्व्हर्जन ऑफ मेकॅनिझम काय असतं हे स्टडी करायचं आहे. ग्रबलर्स क्रायटेरिया स्टडी करायचा आहे, ठीक आहे. त्यानंतर ग्राशॉफ्स लॉ सगळ्यात इम्पॉर्टंट, ग्राशॉफ लॉ. त्यानंतर आपल्याला 4 बार चेनचा व्यवस्थित स्टडी करायचा आहे, 4 बार चेन. त्यानंतर सिंगल स्लायडर क्रँक चेन आणि डबल स्लायडर क्रँक चेन, ठीक आहे. हे सगळ्यांचे इन्व्हर्जन्स तुम्हाला व्यवस्थित स्टडी करायचे आहेत. डबल स्लायडर क्रँक चेन, ठीक आहे. तर हा येतो तुमचा पहिला कायनेमॅटिक्स अँड डायनॅमिक्समध्ये. आता डायनॅमिक्समध्ये फोर्स ॲनालिसिस सुद्धा आहे. ओके. सिंगल स्लायडर पिस्टन सिलेंडरवर कुठले कुठले फोर्सेस लागतात, काय लागतात, तर त्याचे सुद्धा तुम्हाला फॉर्म्युले ॲज इट इज एक्झाममध्ये विचारतात. ओके. त्यानंतर सगळ्यात पुढचा जो इम्पॉर्टंट टॉपिक आहे, पॉवर ट्रान्समिटिंग डिव्हायसेस. आता पॉवर ट्रान्समिटिंगमध्ये काय काय इन्क्लूड केलं त्यांनी, तर पॉवर ट्रान्समिटिंगमध्ये फ्लायव्हील हा जुन्या सिलेबसचा पार्ट नव्हता, नवीन ॲड झाला आहे. तर फ्लायव्हील आता नवीन ॲड केला आहे, नवीन सिलेबसनुसार फ्लायव्हीलचा स्टडी करायचा आहे. त्यानंतर बेल्ट ड्राईव्ह नवीन ॲड केला आहे, बेल्ट ड्राईव्ह. ओके. बेल्ट आणि पुलीमध्ये, मग त्याच्यामध्ये बेल्टचे वेगवेगळे टाईप्स, फ्लॅट बेल्ट, व्ही बेल्ट, आणि मग ते टेन्शनचं रिलेशन T1/T2 =E⁻μθ, ते सगळं बेल्ट ड्राईव्हमध्ये वगैरे कव्हर होईल. फ्लायव्हील आणि फ्लायव्हीलचे जे काही फॉर्म्युले आहेत, छोटा टॉपिक आहे, 2 ते 3 पेजेसचा, पण इझी आहे, ठीक आहे. त्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट गव्हर्नर्समध्ये मग तुम्हाला वॅट गव्हर्नर व्यवस्थित स्टडी करायचा आहे. त्यानंतर पोर्टर आणि प्रोएल गव्हर्नर, हे सगळे तुमचे डेड वेट गव्हर्नर झाले. त्याच्यानंतर पुढं तुमचं स्प्रिंग कंट्रोल गव्हर्नर्स आहे, त्याच्यामध्ये हार्टनेल, हार्तुंग, विल्सन, हार्टनेल आणि पिकरिंग गव्हर्नर. आणि गव्हर्नरची सगळी टर्मिनॉलॉजी तुम्हाला स्टडी करायची. एफर्ट कशाला म्हणतात, आयसोक्रोनस गव्हर्नर कशाला म्हणतात, पॉवर ऑफ अ गव्हर्नर काय असतं, हंटिंग ऑफ गव्हर्नर काय आहे, सेन्सिटिव्ह गव्हर्नर काय असतो, इनसेन्सिटिव्ह गव्हर्नर काय असतो. तर हे सगळं तुम्हाला गव्हर्नर्सच्या सिलेबसमध्ये अभ्यास करायचा आहे, लक्षात घ्या, ठीक आहे. आणि फायनली क्लच. आता क्लच हा जो सिलेबस आहे हा कॉमन आहे, हा थिअरी ऑफ मशीनमध्ये सुद्धा इन्क्लूड आहे. आणि तुमच्या ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगचा जो सिलेबस आहे तिथं सुद्धा क्लचेस मेन्शन केलेला आहे, सिंगल प्लेट क्लच, मल्टीप्लेट क्लच, कोन क्लच, सेंट्रीफ्युगल क्लच. तर हे सगळं जो सिलेबस आहे क्लचचा तो तिथं सुद्धा कॉमन आहे. तर कुठेतरी आपण एका ठिकाणी कव्हर करणार आहोत पूर्णपणे, ठीक आहे. ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगमध्ये हा पूर्ण तुमचा कव्हर केला जाईल, ठीक आहे. तर हे तुमचे पॉवर ट्रान्समिटिंग डिव्हायसेस. त्याच्यानंतर कॅम अँड फॉलोअर, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक. 2 क्वेश्चन कंपल्सरी विचारतात कॅम फॉलोअरवर. तर मग क्लासिफिकेशनवर एक क्वेश्चन असतो आणि एक तुमचा जे मोशन्स आहेत फॉलोअर्सचे त्याच्यावर असतो. मग मोशन्स क्लासिफिकेशनमध्ये वेगवेगळ्या कॅम्पचे टाईप्स, ओके, वेगवेगळ्या फॉलोअर्सचे टाईप्स, ठीक आहे. त्याच्यानंतर कॅम्प फॉलोअरची टर्मिनॉलॉजी सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. बेस सर्कल कशाला म्हणतात, प्रेशर अँगल काय असतो, पिच सर्कल काय असतो, पिच पॉईंट काय असतो, सगळी टर्मिनॉलॉजी इम्पॉर्टंट आहे. ओके. प्राईम सर्कल काय असतो ते सगळं कॅम्पमध्ये, कॅम्प फॉलोअरच्या टर्मिनॉलॉजीमध्ये इम्पॉर्टंट आहे, त्याच्यावर क्वेश्चन असतो. त्यानंतर फॉलोअरचे वेगवेगळे जे मोशन्स आहेत त्याच्यामध्ये तुमचं कॉन्स्टंट व्हेलॉसिटी किंवा कॉन्स्टंट स्पीडवालं जे आहे, त्यानंतर कॉन्स्टंट व्हेलॉसिटीवालं जे मोशन आहे, त्यानंतर सिम्पल हार्मोनिक मोशन इम्पॉर्टंट आहे, त्यानंतर कॉन्स्टंट
ॲक्सलरेशन आणि रिटार्डेशन, ज्याला आपण कॉन्स्टंट ॲक्सलरेशन अँड रिटार्डेशन, ज्याला आपण पॅराबोलिक मोशन सुद्धा म्हणतो, ते आहे. त्याच्यानंतर फायनली सायक्लोइडल मोशन. हे चार इमोशन्स एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू इम्पॉर्टंट आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. तर कॅम्प फॉलोअरमध्ये या सगळ्या टॉपिक्सचा तुम्हाला स्टडी करायचा आहे. क्लासिफिकेशन ऑफ कॅम्प फॉलोअर्स, कॅम्प फॉलोअरची टर्मिनॉलॉजी आणि हे चार मोशन्स लक्षात घ्या. ठीक आहे. त्यानंतर येतो तुमचा अगेन व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक, फ्रिक्शन. आता फ्रिक्शन म्हणलं की आपल्याला फक्त ब्लॉक फ्रिक्शन आठवतं, पण आपल्याला सिलेबस पॉईंट ऑफ व्ह्यू सगळ्यात इम्पॉर्टंट बघा, ब्लॉक फ्रिक्शन तर करायचंच आहे. मग ब्लॉक फ्रिक्शनमध्ये सगळं व्यवस्थित तुम्हाला स्टडी करायचं आहे. वेगवेगळे अँगल्स ऑफ फ्रिक्शन, इम्पेंडिंग मोशन काय असतं, त्याचे रिलेशन, त्याचे फॉर्म्युलेज, इन्क्लाइंड प्लेनवर जर ब्लॉक असेल तर त्याचे रिलेशन्स कसे आपण डिराईव्ह करतो. ब्लॉक फ्रिक्शन नंतर सगळ्यात इम्पॉर्टंट जर काही असेल तर स्क्रू फ्रिक्शन. स्क्रू फ्रिक्शनवर भरपूर क्वेश्चन्स विचारलेले आहेत. स्क्रू फ्रिक्शन, मग त्याच्यामध्ये स्क्रू जॅक नावाचं एक ॲप्लिकेशन आहे स्क्रू फ्रिक्शनमध्ये, स्क्रू जॅक. तर स्क्रू जॅकवर प्रत्येक एक्झामला क्वेश्चन विचारतात, प्रत्येक एक्झामला. सेल्फ लॉकिंग स्क्रू का असतो, ओव्हरहॉलिंग कंडिशन काय असते, तर हे सगळं आणि त्याचे फॉर्म्युलेज. ठीक आहे. आणि मग फायनली सगळ्यात इम्पॉर्टंट जो फ्रिक्शनमधला टॉपिक आहे, ब्लॉक फ्रिक्शन झालं, स्क्रू फ्रिक्शन झालं, पिवोट आणि कॉलर बेरिंग तिथलं फ्रिक्शन, पिवोट अँड कॉलर बेरिंग. ठीक आहे. मग तिथं युनिफॉर्म प्रेशर थेरी आणि युनिफॉर्म वेअर थेरीनुसार जे पण आपले काही रिलेशन्स आहेत त्याचे फॉर्म्युलेज डायरेक्टली ॲज इट इज एक्झाममध्ये विचारतात, पिवोट अँड कॉलर बेरिंग. ठीक आहे. ह्याच्यानंतर लॅडर फ्रिक्शन वाचून घ्यायचं आहे सगळ्यांनी. लॅडर फ्रिक्शन. तर हे सगळे इम्पॉर्टंट टॉपिक्स आहे तुमचे कशामध्ये, फ्रिक्शन या टॉपिकमध्ये. ठीक आहे. त्यानंतर एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू अजून काय बघा, काय मेन्शन केलं सिलेबसमध्ये, गायरोस्कोप्स. ठीक आहे. गायरोस्कोप्स इझी आहे, छोटा टॉपिक आहे. एक क्वेश्चन कंपल्सरी असतो गायरोस्कोपवर, लक्षात घ्या, गायरोस्कोप्स. मग गायरोस्कोप्समध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट जे आहे, गायरोस्कोपिक कपल काय असतं, ते कशामुळे जनरेट होतं. 3 वेगवेगळे ॲक्सिस आणि 3 वेगवेगळे प्लेन्स जे आहेत, ॲक्सिस ऑफ स्पिन, ॲक्सिस ऑफ प्रिसिशन आणि ॲक्सिस ऑफ तुमचं गायरोस्कोपिक कपल. तर 3 ॲक्सिस, 3 वेगवेगळे प्लेन्स, त्यांच्यामधला अँगल विचारला जातो. म्युच्युअली परपेंडिक्युलर असतात ते तिन्ही प्लेन एकमेकासोबत. हे सगळं डिटेलमध्ये आपण संकल्प बॅचमध्ये एकदम प्रॉपरली कव्हर केलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर गायरोस्कोपिक इफेक्ट ऑन कार, गायरोस्कोपिक इफेक्ट ऑन एरोप्लेन आणि गायरोस्कोपिक इफेक्ट ऑन शिप्स. तर मागच्या 2000 RTO एम 2020ला शिपवर क्वेश्चन विचारला होता, गायरोस्कोपिक इफेक्ट ऑन शिप. मग त्याची वेगवेगळी टर्मिनॉलॉजी, एरोप्लेनची, शिपची, सगळं आपण व्यवस्थितपणे घेतलेलं आहे. ओके. तर गायरोस्कोप्समध्ये हे सगळं तुम्हाला बघा, गायरोस्कोपिक कपल काय असतं ते तुम्हाला व्यवस्थित स्टडी करणं गरजेचं आहे. त्याचा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ओके. I इंटू ओमेगा पी, या फॉर्म्युल्यावर पूर्ण खेळ आहे गायरोस्कोपचा. ठीक आहे. त्यानंतर तुमचं गायरोस्कोपिक इफेक्ट ऑन कार, गायरोस्कोपिक इफेक्ट ऑन एरोप्लेन्स आणि गायरोस्कोपिक इफेक्ट ऑन शिप्स. ठीक आहे. तर हे तिन्ही इम्पॉर्टंट आहे, विचारतात एक्झाममध्ये. एरोप्लेनच्या केसमध्ये टेल आणि जे तुमचा नोज आहे, नोज मग खाली जाईल, टेल वर येईल, किंवा टेल खाली जाईल, नोज वर येईल, ते कसा इफेक्ट होतो गायरोस्कोपिक कपलचा. तर ते सगळं तुम्हाला एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू इम्पॉर्टंट आहे. त्यांनी स्पेसिफिकली म्हटलेलं आहे गायरोस्कोपिक इफेक्टचे, गायरोस्कोपिक कपलचे इफेक्ट्स म्हणजे मग ते एरोप्लेनवर काय इफेक्ट होतो, शिपवर काय इफेक्ट होतो, कारवर काय इफेक्ट होतो, लक्षात घ्या. ठीक आहे. तर हा आपला सिलेबस आहे थेअरी ऑफ मशीनचा. आता जे टॉपिक्स मेन्शन नाही आहे परंतु क्वेश्चन विचारलेले आहे, म्हणजे 2020ला सुद्धा ते टॉपिक्स स्पेसिफिकली मेन्शन नव्हते पण क्वेश्चन विचारले, त्याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक आहे गिअर्स, लक्षात घ्या. गिअर्सवर कंपल्सरी एक क्वेश्चन विचारतात. आणि पुढचा आहे तुमचा गिअर ट्रेन्स. जरी सिलेबसमध्ये मेन्शन नाही आहे पण त्यांनी 2020ला सुद्धा मेन्शन नव्हतं तरीच क्वेश्चन विचारले होते. तर गिअर आणि गिअर ट्रेन्स सुद्धा आपल्याला व्यवस्थितपणे स्टडी करायचं आहे, लक्षात घ्या, टॉमच्या सिलेबसमध्ये, थेअरी ऑफ मशीन्समध्ये. मग इतर बाकीचे टॉपिक्स राहिलंच काय शिल्लक, सगळं टॉम त्यांनी व्यवस्थित कव्हर केलं आहे. आता डायनॅमिक आणि व्हेलॉसिटी आणि ॲक्सिलरेशन ॲनालिसिस सुद्धा आपल्याला एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू आहे. डायरेक्टली तुम्हाला कायनॅमॅटिक्स हा जे म्हटलेलं आहे, कायनॅमॅटिक्स अँड डायनॅमिक्स ऑफ मशीन्स, तर कायनॅमॅटिक्सच्या पार्टमध्ये तुम्हाला व्हेलॉसिटी अँड ॲक्सिलरेशन ॲनालिसिसचा स्टडी करायचा आहे. व्हेलॉसिटी अँड
ॲक्सेलरेशन ॲनालिसिस. मग याच्यामध्ये इन्स्टंटेनियस सेंटर काय असतो, तो कसा फाईंड करायचा, त्याचा फॉर्म्युला काय आहे, ठीक आहे. केनेडीज थेरम आहे याच्यामध्ये. वेगवेगळे म्हणजे व्हेलोसिटी ॲक्सेलरेशन तुम्हाला ॲनालिटिकल मेथड, ग्राफिकल मेथड दोन्ही मेथड व्यवस्थित आपल्याला स्टडी करायचे आहेत, लक्षात घ्या. ठीक आहे. व्हेलोसिटी अँड ॲक्सेलरेशन ॲनालिसिस. तर हे सगळे टॉपिक्स आहे टॉमच्या सिलेबसमध्ये. जे सिलेबसमध्ये नाही आहे ते हे 2 टॉपिक्स आहे जे व्यवस्थित आपल्याला करायचे आहे. जे डायरेक्टली मेन्शन नाही, परंतु कायनेमॅटिक्स अँड डायनॅमिक्समध्ये व्हेलॉसिटी आणि ॲक्सेलरेशनचं सुद्धा आपल्याला व्यवस्थित ॲनालिसिस करायचं आहे, लक्षात घ्या. तर हा आपला टॉमचा सिलेबस आहे पूर्णपणे. ओके. परत एकदा रीड करतो बघा. सगळं आता व्यवस्थित आपण डिकोड केलेलं आहे आणि सगळं कव्हर झालं आहे याच्यामध्ये बघा. रोल ऑफ फ्रिक्शन झालं, कायनेमॅटिक्स डायनॅमिक्स ऑफ मशीन झालं, फ्लायव्हील सांगितलं, क्लच, बेल्ट ड्राईव्ह गव्हर्नर झालं, गायरोस्कोप झालं आणि कॅम्प फॉलोअर झालं. ठीक आहे. तर हा आपला सिलेबस तुम्हाला व्यवस्थितपणे स्टडी करायचा आहे टॉमचा. 2020ला खूप चांगलं वेटेज होतं. अराउंड 20 क्वेश्चन्स टॉमवर होते, म्हणजे 40 मार्क्सला टॉम होता. ह्यावेळेस मिनिमम 15 क्वेश्चन तरी तुम्हाला टॉमवर बघायला भेटतील. ओके. म्हणजे 30 मार्क्सला हा सब्जेक्ट असणार आहे. थेअरी ऑफ मशीन्स आणि इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. तर तो त्या पद्धतीनेच व्यवस्थित तुम्हाला स्टडी करायचा आहे. RTO मेन्समध्ये तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, कुठेही काय म्हणता मिसगायडन्स घेऊ नका. एकदम सिंपल आहे. जर तुम्ही व्यवस्थितपणे आपले व्हिडिओ लेक्चर्स व्यवस्थित केले, किती व्हिडिओ लेक्चर्स आहे टोटल सिलेबस जर बघितला, 1.5 ते 2 तासाचा एक व्हिडिओ आहे आणि अराउंड 200 to 225 व्हिडिओज असणार आहेत पूर्ण सिलेबसचे. तुम्ही जर मनावर घेतले तर डेली 4-5, 5-5 व्हिडिओज बघून सुद्धा 1.5 ते 2 महिन्यामध्ये व्यवस्थित तुम्ही पूर्ण सिलेबस कव्हर करू शकता आणि त्याच्यानंतर फक्त रिव्हिजन्सच करायचे आहे तुम्हाला. ओके. यावेळेस गुलाल आपलाच असणार आहे, लक्षात घ्या. RTO मेन्समध्ये बेस्ट गायडन्स जर कुठे असेल संपूर्ण महाराष्ट्रात तर मिशन IAS अकॅडमीचं आहे, लक्षात घ्या. त्यामुळं 2.0 संकल्प बॅच जी आहे आपली, ती सर्वांनी एनरोल करायची आहे, लक्षात घ्या. आपल्या ॲप्लिकेशनवर अवेलेबल आहे आणि याच्यामध्ये आता ही लाईव्ह प्लस रेकॉर्डेड आहे. लाईव्ह बॅच चालू आहे. 4-5 सब्जेक्ट झालेले आहेत. ते तुम्हाला रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये बघण्यासाठी अवेलेबल आहे. तिथून पुढे तुम्ही लाईव्ह कंटिन्यू करू शकता. ठीक आहे. आणि आपले मिशन IAS अकॅडमीचे हे सगळे सिलेक्शन्स आहेत बघा. 2020, 2017 त्यानंतर MESमध्ये सगळीकडे रँक 1 आपला आहे. आता या बॅचेसवर डिस्काउंटसुद्धा अवेलेबल आहे आणि आपले जे बुक्स आहे हे आपल्या ॲप्लिकेशनवरनं तुम्ही डायरेक्टली ऑर्डर करू शकता. व्हॉल्यूम 1 मेकॅनिकल आणि व्हॉल्यूम 2 ऑटोमोबाईल. जे काही टॉपिक्स मी आता डिस्कस करतोय डिकोडिंग सिरीजमध्ये, सगळे टॉपिक्स A to Z अवेलेबल आहेत या बुक्समध्ये MCQ प्रॅक्टिससाठी. ओके. तर फर्स्ट प्रायोरिटी तुमची MCQ सॉल्विंगसाठी आपले MCQ बुक्स असले पाहिजे, व्हॉल्यूम 1 आणि व्हॉल्यूम 2. ठीक आहे. तर पुढच्या डिकोडिंगच्या व्हिडिओमध्ये आपण फ्लुइड मेकॅनिक्स म्हणजे हायड्रॉलिक्स आणि हायड्रॉलिक मशीन्स याचं पूर्ण आपण डिकोडिंग करूयात आणि मग सबसिक्वेंटली मेकॅनिकलमध्ये मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस आणि तुमचं इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग आणि मॅनेजमेंट हे 2 सब्जेक्ट्स राहतील. तर ते ह्या वीकमध्ये आपण पूर्णपणे मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिकोड करूयात. इथे थांबतो विद्यार्थी मित्रांनो. धन्यवाद.